माझ्या हेल्थ मंत्राची सुवर्ण चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। खूप लोकांना पिठलं झुणका भाकरी खाण्याची खूप आवड असते। म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कुठे बाहेर गेलो तर आवर्जून वेगवेगळ्या चवीचे पिठला भाकरी किंवा झुणका खात असतो। कारण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। घोटून किंवा हाटून पिठलं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। छान आपलं झुणका भाकरी झालेली आहे। याला विदर्भामध्ये ना बेसन भाकरी म्हणतात। ही ज्वारीची भाकरी आहे आणि बेसन बनवलं आहे। अगदी सुटसुटीत आणि घोटून केलेलं बेसन आहे। बघू शकता हे छान चवीचं घोटून केलेलं बेसन तयार आहे। खूप झटपट बनते आणि केव्हाही बनवून खाता येतं। बघू शकता घोटून केलेलं पिठलं किंवा याला बेसन म्हणतात। इथे मी 1 वाटीभर बेसन घेतलं आहे, 1.5 वाटी पाणी घेतलं आहे। त्याचबरोबर लसूण ठेचून घेतला आहे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, हिरवी मिरची 1 कापून घेतली आहे, जिरं घेतलं आहे आणि मोहरी घेतली आहे, त्याचबरोबर हिंग घेतला आहे आणि इकडे घेतला आहे कढीपत्ता। एक कढई घेतली, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकून घेतलं आहे। आता तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी टाकते आहे हिंग झालं आहे। मग आता राई टाकते म्हणजेच मोहरी टाकते आहे। मोहरी झाली की 1 हिरवी मिरची आणि जिरं मी घालते आहे। आता हे पण छान फुललेलं आहे, बघू शकता। आता याच्यात टाकते आहे ठेचलेला लसूण, 1 टेबलस्पून लसूण ठेचून मी घातलेला आहे। आता हा स्मेल आपण खूप छान, याचा स्मेल खूप छान सुटला आहे कारण लसणामुळे याला छान स्मेल येतो। त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूयात, यालाही फिरून घेऊया। एक टेबलस्पून लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर थोडी जास्त घालायची आहे कारण आपल्याला लाल बनवायचं आहे पिठलं किंवा बेसन। हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार घातलं आहे। मी अर्धा टीस्पून घातलेला आहे, अर्धा ते 1.5 टीस्पून मी घातलेला आहे। व्यवस्थित फिरून घेते। आता याच्यामध्ये पाणी टाकते आहे 1.5 वाटी, म्हणजे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे तर त्याच्या बरोबर 1.5 वाटी मी पाणी घेतलं आहे। आता याला उकळी येण्याची वाट बघते आहे। ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा घेतलेलं आहे। 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे बरोबर प्रॉपर पिठलं तयार होतं। कारण की पिठलं शिजायलाही थोडंसं पाणी हवं असतं, त्यानुसार थोडंसं पाणी टाकणं गरजेचं आहे। आता याला उकळी आली आणि याच्यामध्ये आपण हे बेसन सोडूया। बेसन सोडताना गॅसचा वेग लहान करायचा आहे आणि हळूहळू करून आपल्याला सोडायचं आहे, जेणेकरून गाठी जास्त होणार नाही। हे गाठीचं पिठलं खूप टेस्टी लागतं आणि हळूहळू करून आपल्याला हे बेसन ह्याच्यामध्ये सोडायचं आहे। इथे आपलं हे पिठलं छान घोटून घेतोय आपण। बघू शकता खूप छान हे पिठलं झालंय। अगदी 1-2 मिनिटभर याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि मग मंद आचेवर याला असंच होऊ द्यायचं आहे। मधून मधून असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं पिठलं कच्चं राहणार नाही। आणि इथे आपलं पिठलं तयार झालं आहे, खाण्यासाठी तयार आहे। पिठलं भाकरी कधी बनवून झटपट खाऊ। अर्थातच आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे, आहेच तशी चवीची। कारण की घोटून केलेलं पिठलं खाण्याची टेस्ट काही वेगळीच आहे। आणि जर तुम्ही शेगाव गजानन महाराजांच्या मंदिरात गेला तर अशा पद्धतीचं पिठलं प्रसादासाठी महाराजांच्या
नक्कीच केलं जातं. चला तर मग रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. परत भेटूच अशा छानसे व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. बाय.